पूज्य पंडित प्रदीप मिश्रा महाराजांच्या शिवमहापुराण कथेची जय्यत तयारी। पूज्य पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांचे उद्या 11 ऑक्टोबर शिर्डीत आगमन होणार असून त्यांच्या स्वागतासाठी शिर्डी आणि राहाता शहरात भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलंय। आगमनानंतर महाराज लोणी येथील डॉक्टर विखे पाटील यांच्या निवासस्थानी मुक्कामी राहणार असून 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान दररोज दुपारी 1 ते 4 यावेळी शिवमहापुराण कथा पार पडणार आहे। यावेळी महाराष्ट्रातही कथा विशेष ठरणार आहे, कारण पावसामुळे रद्द झालेल्या 3 कथांनंतर हीच पहिली कथा महाराष्ट्रात पार पडणार आहे। मिश्रा महाराजांच्या प्रत्येक प्रवचनास 3 ते 4 लाखांपर्यंत भाविक उपस्थित राहतात। त्यामुळे यावेळी शिर्डीत 7 ते 8 लाख भाविकांचा जनसागर उसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले, शिर्डी येथील अस्तगाव माथा ही कथा केवळ धार्मिक सोहळा नसून अध्यात्म आणि एकतेचा उत्सव ठरणार आहे। देशातील सर्वात मोठी शिवमहापुराण कथा म्हणून याची नोंद होईल असा मला पूर्ण विश्वास आहे। कथेच्या तयारीचा आढावा घेताना रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ धनश्री सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन विविध सुविधा पाहिल्या। त्यांनी महिला बचत गटांना स्टॉल लावण्यासाठी आवाहन केलं आणि सर्व महिलांनी या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घ्यावा असं सांगितलं। कार्यक्रमासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, भाविकांसाठी राहण्याची सोय तसेच पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत। मंडप परिसरात सुंदर सजावट केली असून 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींनी सजविलेल्या दर्शनी देखावा विशेष आकर्षण ठरणार आहे। भाविकांचा ओघ आजपासूनच सुरू झाला असून शेकडो भाविक शिर्डी परिसरात दाखल झाले आहेत। 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता कथेचा शुभारंभ होईल, तर 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता समारोप करण्यात येईल। या 5 दिवसीय भव्य दिव्य आध्यात्मिक सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील आणि सौ रणरागिणी महिला मंडळाचे अध्यक्ष धनश्री सुजय विखे यांनी केलं आहे। धनश्रीताई विखे या काय म्हणाल्या पहा। SRB न्यूजसाठी संतोष बोरुडे, कोल्हार, भगवतीपुर। साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमः पार्वती पते हर हर महादेव। नमस्कार, शिर्डी या ठिकाणी आपण आहोत। शिर्डी या ठिकाणी शिवमहापुराण कथेचं आयोजन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांनी आयोजित केलेलं आहे। तर या महाशिवपुराण कथेमध्ये काही स्टॉल या ठिकाणी लागणार आहेत। त्यामध्ये महिला बचत गटांना या ठिकाणी काही संधी आहे का, त्या संदर्भात आपण ताईंशी चर्चा करत आहे। महिला बचत गटांना काही व्यवसायासाठी संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे का? नमस्कार, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की राहाता तालुक्यामध्ये आपले लाडके पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील व जनसेवा फाउंडेशन आयोजित शिवमहापुराण कथा आपण आयोजित केलेली आहे आणि प्रदीपजी मिश्रा महाराज आपल्याला ही कथा सांगायला राहाता तालुक्यामध्ये येणार आहेत। 12 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत ही कथा चालणार आहे आणि ह्या ठिकाणी आपण आपल्या बचत गटातल्या ज्या महिला आहेत, ज्या अगदी सुगरण आहेत, खूप छान स्वयंपाक करतात व इतक्या चांगल्या महिला आहेत ज्या काही सुंदर वस्तू आपल्या हाताने बनवतात, तर मी विनंती करेल आपल्या परिसरातल्या ज्या महिला आहेत त्यांनी यावं आणि आपल्या या बचत गटातल्या महिलांसाठी त्यांचं प्रोत्साहन वाढावं व त्यांच्या हाताने बनवलेलं छान छान चविष्ट जे पण आहे ते जेवावं आणि नक्कीच या कथेसाठी जास्तीत जास्त महिलांनी, सगळ्या परिवारांनी यावं। मला खात्री आहे तुम्ही सगळेजण उत्सुक आहात ह्या कथेसाठी, आम्हीसुद्धा उत्सुक आहोत तुमचं स्वागत करण्यासाठी आणि नक्कीच जास्त प्रमाणामध्ये इथे महिला येणार आहात, पण मी तरी पण तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आवर्जून 12 तारखेला 12 ते 16 तारखेपर्यंत पूर्ण 5 दिवस चांगली सोय इथे सगळ्यांची केलेली आहे, तर नक्की सगळ्यांनी यावं। धन्यवाद। नक्कीच 12 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर 5 दिवस चालणाऱ्या या शिवमहापुराण कथेसाठी त्यांनी सर्व महिलांना आवाहन केलेलं आहे। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।